जे भारतीय संविधान मलकापूर तालुक्यातील बहापूर या मूळ गावी जन्मलेले बंधू वानखेडे, विजय वानखेडे एक चांगल्या प्रकारचं शाहिरी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं प्रबोधन करतात आणि सुरुवातीपासून त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी प्रबोधनाचा विडा उचललेला आहे आणि खेडोपाडी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. एक असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झपाटलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे बंधू वानखेडे आहेत. चांगल्या प्रकारचे प्रसिद्ध आहेत. पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. वानखेडे जी आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून आपण पोच तिडकीने महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे विचार रुजवतात. शायरीच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन करतात. कितव्या वर्षापासून आपण ह्या क्षेत्रामध्ये आहात? मी जवळपास इयत्ता 9व्या वर्गापासून म्हणजे 15-16 वर्षापासून हा छंद मला जोपासलेला आहे. बरं आपलं शिक्षण काय आहे? 9वी नापास. काही आपण या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं एक नाव कमवलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला रिस्पॉन्स पण जनतेचा चांगला मिळालेला आहे. तर मला सांगाल की आपण किती वर्ष सेवा केलेली आहे जनतेची? आंबेडकरी भीम सैनिकांची किती वर्ष सेवा केलेली आहे? वयाच्या 15व्या वर्षापासून तर आतापर्यंत जवळपास आता माझं रनिंग आहे 45. आतापर्यंत मी केवळ गाणे म्हणणे हाच माझा उद्देश नाही, तर भीम पुढारी बाबासाहेबांची जयंती करतात, शिव पुढारी शिवाजीची जयंती करतात. मग कलावंतांनी कलावंताच्या गुरुची जयंती केली पाहिजे. अशांतभाई वानखेडेंच्या माध्यमातून. बरं मला वानखेडेजी मला एक सांगाल की वामनदादा कर्डक लोककवी त्यांनी पोट तिडकीने ग्रामीण भागामध्ये आपले विचार रुजवलेले आहेत. प्रबोधनाच्या माध्यमापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. माळी तांड्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे का? काय सांगाल? नाही, वामनदादाचा सहवास मला लाभलेला नाही आणि ते माझ्या गुरुचे गुरु आहेत. प्रतापसिंग दादाचा सहवास सुद्धा मला लाभलेला नाही. कदाचित फक्त 1-2 वेळेस त्यांची माझी व्हिजिट झालेली आहे, परंतु त्यांनी जे मला सांगितलं ते आजही माझ्या हृदयात आहे आणि समाजसेवेची पोटजळ हे मी नेहमी करतो आणि करत राहील. बरं प्रतापसिंग दादांचा लाभलेला आहे. बरं एक एक प्रेरणास्थान आपण त्यांचं एक प्रेरणास्थान आहे आपल्याला. बरोबर आहे. प्रेरणास्थानी आपण आहेत. बरं मला एक सांगाल की त्यांचे कोणकोणते गाणे आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत प्रतापसिंग दादांचे? जनसामान्यापर्यंत त्यांची आता मी तसं जर सांगलं तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. प्रतापसिंग दादाचे सुमारे 400-500 गाणे माझी तोंडीपाठ आहेत आणि माझ्या गाण्याची सुरुवातच प्रतापसिंग दादाची गाणी आहे, शाहिरी आहे. तुम्ही जर एक दप्तर पेन घेतलं तर ते लिहू थकसान एवढं माझ्या मेमरीत दादाचं काव्य आहे. हे बाळकडू आपल्याला त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. नाही, हे माझे कालकथित गुरु रवी वानखेडे, विजय मोरे यांच्या सानिध्यातून मला लाभलेलं आहे. बरं एक चांगल्या प्रकारचं आता तुमचं सध्या शायरीच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन करत आहात. आपण लिखित काही गाणे वगैरे लिहिलेले आहेत का? एखादं गाणं सांगा मला की ते महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. माझं एक गाणं पीटी म्युझिक 358 या चॅनलला शॉर्ट फिल्मला गेलेलं आहे. ते गाणं आहे माई वायरी जेव्हा सगा घालते तेव्हा दिल्लीचं बांधर दिसते. प्रेम तायडे या म्युझिक चॅनलला माझं गाणं आहे. ते खूप व्हायरल झालं आणि त्याच गाण्यामुळे माझी लोकॅलिटी वाढली की एका वर्षात माझे जवळपास म्हणजे 12 महिन्यामध्ये 20-22 प्रोग्राम होत असतात. जयंतीचे सोडून, जयंती तर पूर्ण पॅक सीझन असते. बरं मला एक सांगाल की वामनदादा कर्डक आणि एक प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण या मलकापुरामध्ये आयोजन केलेला आहे. त्याच्या मागचा उद्देश काय सांगाल? माझ्या मते तर हा महाराष्ट्रातून एकमेव कार्यक्रम असा आहे मलकापुरात, कारण अख्ख्या मलकापुरात वामनदादा कर्डक प्रतापसिंगाची जी जयंती होते ते लोकवर्गणीतून होते, परंतु इथे सर्वप्रथम जयंती अशांतभाईंनी केली. याचा उद्देश एकच आहे की बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती आहेत. ज्याच्याजवळ धन आहे तो धनाने फेडतो, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला दान करतो, ज्याच्या शक्ती आहे तो अन्यायाचा प्रतिकार करतो. पण कलावंतांनाही कलावंताच्या गुरुची जयंती केली पाहिजे. सर्व जिवंत ठेवणे हे कलावंताचं कार्य आहे. समाज कलावंताकडे समाजाच्या संघटनेचा गुरु म्हणून बघते आणि ते कार्य प्रत्येक कलावंतानं केलं पाहिजे. मलकापुराची स्थिती लक्षात घेता अशांतबाईचा डोक्यावर असल्यामुळे जयंती मी सहजासहजी करतो. आता आपलं वय काय आहे शाहीर? 45. बरं मला सांगायला 45 पर्यंत आपण एक चांगल्या प्रकारचा वसा घेतलेला आहे. जनसामान्य माळी तांड्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये आपण जाऊन पोहोचलेले आहेत. आपले गाणे चांगल्या प्रकारे गाजलेले आहेत, व्हायरल होत आहेत. तर मला सांगाल की आता याच्या आपला उर्वरित कालखंड आपण कसा घालवाल? काय सांगाल? आता जवानीचं
कलावंताच्या दुनियादारीत गेली आणि केवळ गाणे म्हणणे हाच माझा उद्देश नाही. मला कलावंताचा एक दबंग नेता म्हणून लोक या जिल्ह्यात ओळखतात. कारण मी वामनदादाची जयंतीच नाही, तर माझ्या जन्मभूमीत प्रतापसिंगाचं दसकार म्हणजे ज्याला पुण्यतिथी म्हणतात, दरवर्षी साजरी करतो थाटामाटात. आणि उर्वरित जे आयुष्य आहे, हेही समाजासाठीच आहे. कारण प्रतापसिंग दादा म्हणतात, की "औरों के सर हम क्या जाने, भीम हमारे सर में है. हर जय भीम वाला कहेगा, भीम हमारे घर में है. मन में उजाला करने वाला सूरज हमने पाया है. सो सूरज की किरणें सारी एक अंबेडकर में है. वामन तू भी प्रताप सिंह जैसा जुल्म सितम से लड़ता जा, क्योंकि भीम हमारा जुल्म सितम से लढने वाले नर में है." आणि अन्यायाच्या विरोधात कलावंताला न्याय देण्याचं काम मी करतो आणि कलावंताचा नेता हे लोक मला मानतात. हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि मी अशांतभाईचा हात डोक्यावर असल्यामुळे त्यांची मदतही करतो. बरं सांगाल मला, की आता एक आपण सांगितलंच, की एक चांगल्या प्रकारचं स्वरचित आपण गीतं वगैरे गायलेली आहेत. हो आणि शांतबाई वानखेडेंचा हात आपल्या डोक्यावरती आहे. चांगल्या प्रकारे आपण एक जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचतात, गाण्याच्या माध्यमातून जाऊन पोहोचतात. तर आता व्हिजन पण या ठिकाणी एक, की तुमचा म्हणजे आता पुढचं जे जयंती आहेत आता, वामनदादा कर्डक, लोककवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंहदादा बोदळे यांची जयंती आहे. की कितवी जयंती आहे? हे मलकापुरात 10वी जयंती यावर्षी होत आहे. आणि आपल्याच माध्यमातून केलेली. सुरुवात मीच केली. म्हणजे 10 वर्षाच्या आधी दादा प्रतापसिंह बोदळे आणि मी खामगावमध्ये जयंती वामनदादा जयंतीसाठी गेलो. हरसोड्याची मंडळी होती. देवीदास मोरे, पुंडलिक मोरे जे कलापथक वामनदादाची ज्यांनी आयुष्यभर सेवा केली. असं कलापथक असताना दादा त्या ठिकाणी बोलले प्रतापसिंह दादा, की "तुम्ही कुठवर लोकांच्या तालुक्यात जयंती पाहायला येसाल. तुमच्या तालुक्यात जयंती झाली पाहिजे." हेच दादाचे शब्द लक्षात घेतले. मलकापुरात कलावंताचं संघटन केलं. सर्व पुढाऱ्यांच्या कानावरती टाकलं. परंतु एवढ्या पुढाऱ्यामधून एकच माईचेलाल भैय्याशांत उभे राहिले आणि त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या खिशातल्या पैशाने जयंती केली. ₹1 आम्हाला लागू दिला नाही. त्याच्यानंतर ते जे जयंती होते, भाईशी जे समतेच्या निळ्या वादळाचे कार्यकर्ते जोडलेले आहे, सामाजिक संघटनेचे शिक्षक लोक जोडलेले आहे, यायच्या पैशातून आणि भाई हॉल देतात. त्याच्यानंतर बाकीचा जो ताळमेळ आहे, बंधू वानखेडेची जी लोकॅलिटी आहे, बंधू वानखेडेच्या आचरणामुळे जो समाज बंधू वानखेडेला ओळखतो आणि या समाजाच्या आशीर्वादाने, भाईच्या आशीर्वादाने मलकापुरात जयंती साजरी होते आणि जोपर्यंत माझ्या रक्तात अंगात रक्त आहे, तोपर्यंत मी दादाची जयंती करणार. एक चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी आपलं व्हिजन सांगितलेलं आहे. उर्वरित कालखंड कसं घालवणार आहे हे पण सांगितलेलं आहे. तर एक वामनदादांनी भरपूर अशी गाणी गायलेली आहेत, की ती जनसामान्यांपर्यंत एक प्रेरणादायी गाणी आहे. स्फूर्ती तयार होते आणि एक आपण त्यांचा वसा घेऊन, त्यांचे विचार डोक्यामध्ये घेऊन, त्यांच्या पुण्याईने आशीर्वादाने, प्रतापसिंहदादांच्या आशीर्वादाने आपण शांताबाईंच्या कृपाछत्राखाली एक चांगल्या प्रकारचं आपलं व्हिजन या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून ओळखल्या जाते. ते डी.आर. इंगळे सुद्धा माझ्या पाठीशी आहे. तिथे कलावंताची अडचण आली त्यांच्या सहकार्याने मी दूर करतो. महत्वाचं एक ज्वालामुखी एक लोकशाहीर बंधू वानखेडेजी यांनी या संदर्भामध्ये त्यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं जीवन कसं घालवलं आहे आणि उर्वरित कालखंड ते कसे घालवणार आहेत या संदर्भात त्यांनी एक लेखाजोखा सांगितलेला आहे. आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत. जोगीलाल सुरवाडी, TV 24 नॅशनल न्यूज.